हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हुकमी एक्का. आता हा एक्का असा आहे ज्याचं कोल्हापूर जिल्ह्यावर वर्चस्व आहे. गोकुळचा अध्यक्ष असेल वा कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक असेल, सारं काही मुश्रीफांकडे. पण याच मुश्रीफांचे त्यांच्याच पक्षातल्या नेत्यानं कान टोचले. आता कान टोचण्यासारखं नेमकं झालंय काय तेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल. सकाळमध्ये आपलं स्वागत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. असं म्हणतात ना की सत्ता येते आणि जाते, पण कार्यकर्त्याची निष्ठा ही कायम असते. खरं तर निष्ठेविषयी बोलावं अशी परिस्थिती आज नक्कीच नाही आहे राज्यात. पण याच निष्ठावंत कार्यकर्त्याची अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या एका नेत्याला काळजी आहे. आणि तो नेता म्हणजे यंदाच्या विधानसभेला पराभूत झालेला पण 2019च्या विधानसभेत विजयी झालेला माजी आमदार राजेश पाटील. 2019ला आमदार झाल्यानंतर खरं तर मुश्रीफांसोबत राजेश पाटलांनी सुद्धा पक्ष विस्तारासाठी, संघटना वाढीसाठी काम केलं होतं. 2019च्या विधानसभेत ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पराभूत झाले. त्यामुळे आता पुन्हा ते मतदारसंघ आणि पक्ष संघटना वाढीच्या कामाला लागले. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं एकहाती नेतृत्व पुन्हा एकदा मुश्रीफांकडे गेलंय. पण राजेश पाटील आमदार झाल्यानंतर ते नेतृत्व काही काळासाठी का होईना पण विभागलं गेलं होतं. पण आधी सांगितल्याप्रमाणे 2024च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील पराभूत झाले आणि मग कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा पुन्हा मुश्रीफांकडे आली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेविषयी बोलायचं झालं तर बरेच वारे फिरले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक पक्षप्रवेश होत आहेत आणि ते सुरूच आहेत. आणि त्याचवरून खरं तर माजी आमदार राजेश पाटलांनी मुश्रीफांचे कान टोचलेत. आता राजेश पाटलांचं नेमकं काय म्हणणं आहे ते समजून घेऊयात. राजेश पाटील हे खरं तर चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत आणि इथला आमदार जेव्हा एखाद्या गोष्टीवर भाष्य करतो ते पक्षासाठी खरं तर डोळे उघडणारी बाब आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे तर चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पक्षनिष्ठा मानून काम करणार आहेत. खैरात म्हणून पक्षाकडून त्यांनी काहीच मागितलं किंवा घेतलेलंही नाही. राधानगरी, भुदरगड आणि करवीर या तालुक्यांमध्ये जाहीर पक्षप्रवेशाच्या माध्यमातून पक्ष जरूर वाढवा, पण 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष स्थापनेपासून पक्षाशी निष्ठावंत असणाऱ्यांचा विसर पडू देऊ नका. चंदगडला न्याय देण्याची भूमिका कधी घेणार आहे? प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय, ताकद देण्याची भूमिका मंत्री मुश्रीफांनी घ्यावी असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय. शिवाय विधानसभा निवडणुकीतील पराभवाची मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालं पाहिजे. पुन्हा एकदा पक्षाचं संघटन वाढवण्यात येणाऱ्या निवडणुका महत्त्वपूर्ण आहेत असं सांगत त्यांनी शक्तीपीठ महामार्गाबद्दल सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चंदगडच्या आमदारांनी शक्तीपीठच्या महामार्गाची मागणी केली. मुळात कागलमधून जाणाऱ्या या महामार्गाला तिथे विरोधाची भूमिका घेतलेल्या कागलकरांनी शेतकऱ्यांना हवं असेल तर चंदगडमधून शक्तीपीठ जाऊ शकतो असं जाहीर वक्तव्य करण्याची भूमिका योग्य वाटलेली नाही. जबरदस्तीने शक्तीपीठ चंदगडच्या माथी मारू नका असं सुद्धा माजी आमदार आणि हसन मुश्रीफांचे पक्षातलेच सहकारी राजेश पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे एकूणच काय, बीडमध्ये या घडीला जसे 2 विद्यमान आमदारांमधले गट पाहायला मिळत आहेत, म्हणजे प्रकाश सोळंकी असतील आणि धनंजय मुंडे असतील. हे दोन्ही विद्यमान आमदार आहेत, पण त्यांच्यातली अंतर्गत धुसफूस ही आता चव्हाट्यावर आली आहे. त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आजी माजी आमदारांमधली कोल्हापुरातली ही अंतर्गत धुसफूस सुद्धा आता नव्या वादाला निमंत्रण देणारी आहे. तरी राजेश पाटलांनी मांडलेल्या भूमिकेवर आता हसन मुश्रीफांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा. याचे इनपुट्स दिले होते खरं तर सहकारी राहुल गडकर याने. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.